संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट घोंघावत असतानाच्या काळात किती वीज वापरात आणल्या गेली त्याची प्रत्यक्ष स्थळी येऊन पाहणी न करताच मनमानी पद्धतीने आकारणी केलेले बिले भरण्याची सक्ती करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कारभारास ग्राहक कमालीचे वैतागले आहेत। ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यात वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यासाठी व कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकण्याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार 5 फेब्रुवारी 2021 रोजी 11 वाजता राज्य सरकारच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देत तालुका भाजपाचा मोर्चा पक्ष कार्यालयापासून निघून विद्युत वितरण कंपनी कार्यालयावर धडकला। कोरोनाच्या विळख्यात अडकलेले सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना भरमसाठ वीज बिल आकारून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देणाऱ्या विद्युत वितरण कंपनीला धारेवर धरण्यासाठी व वीज बिलात सवलत देऊ अशी घोषणा करून दिलेला शब्द परत फिरवणाऱ्या सरकारचा निषेध करीत भाजपाच्या कार्यालयातून माहूरचे योगी परमपूज्य श्यामबापू भारती महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात धरमसिंग राठोड, युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, सुमित राठोड, जिल्हा सरचिटणीस देवकुमार पाटील, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, महिला मोर्चाचे तालुकाध्यक्ष अश्विनी पाटील, सोनू पाटील, सोनू तोडसाम, अर्जुन मोहिते, संतोष तामखाने, दत्ता दोनकेवार यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते सहभागी झाले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शाखा अभियंता डी.व्ही. राप्तवार यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले। महाराष्ट्रातील नाकारते सरकारमुळे महाराष्ट्रातील वीज बिल धारक सगळे ग्राहक त्रस्त झालेले आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांना या मोर्चाद्वारे हे निवेदन आणि कळवतो की वीज बिल माफ झालंच पाहिजे आणि अन्यथा नाही झालं तर याहीपेक्षा आम्ही सरकारला मोठ्या प्रमाणात मिठीस धरून मोठे मोर्चे काढू। कोरोना काळात संपूर्ण जगावर जी आर्थिक मंदी निर्माण झालेली आहे, परंतु त्या आर्थिक मंदीचा फटका हा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगातील गोरगरिबांनाही बसलेला आहे। तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सर्व गोरगरीब जनतेचं वीज बिल माफ करू असं आश्वासन सुद्धा दिलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं, पण त्याची दखल कुठे घेतलेली नाही आणि अवाजवी वीज बिल हे गोरगरिबांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात या महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात टाळेबंद आंदोलन हे छेडण्यात आलेलं आहे व लवकरात लवकर जर या सरकारने गोरगरिबांचं वीज बिल माफ नाही केलं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन मुंबई येथे मंत्रालयात करण्यात येईल, याची नोंद या सरकारने घ्यावी। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।